चल उठणं लावते तुला. नाही असू देत सुमी, मी लावेन माझं मला उठणं. का? मी आहे ना अजून, मी लावते उठणं. चल. लोकांना वाटत असेल तारिणीची आई नाहीये उठणं लावायला, पण त्यांना हे माहिती नाहीये की तारिणीची आजी अजून खमकी आहे. तिला उठणं लावायला सुद्धा आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला सुद्धा. चल चल ग, सणवार छान तयार हो. चल नमा उठ ग, चल. आई चला, यांचे लाड चालू देत, आपण आंघोळ करू. उठ ग, चल उठ. आई थांब ग 1 मिनिट. बरं वाटतंय? वसुधाची आठवण आली. हे वसुधानी घातले ना हातात तुझ्या. मी आहे ना अजून. सण आहे की नाही, असंच हसत राहायचं. आई, जेव्हा सण येतात तेव्हा सगळे आपापल्या फॅमिली बरोबर असतात. तेव्हा मी तुला खूप मिस करतो ग. हे फटाक्यांचे आवाज, हे दिवे बघितले ना की मी तुला खूप मिस करतो. लहानपणी आपण किती छान दिवाळी साजरी करायचो ना. तुम्हाला उठणं लावायची, आंघोळ घालायची. मला जेवढं जमेल तेवढं मी तुला फराळ बनवायला मदत करायचो. संध्याकाळी दिवे लावायचो, मग खूप सारे फटाके फोडायचो. पण आता तू नाहीयेस म्हटल्यावर हे काहीच करू वाटत नाही का मला. मला ना अजूनही आठवतं, तू दरवर्षी पाडव्याला दारात बसून बाबांची वाट बघायची. तो माणूस तर कधी आला नाही, पण तू वाट बघणं सोडली नाहीस. आई, तू काळजी करू नको. आता मी त्या माणसाच्या खूप जवळ आहे. आणि आय प्रॉमिस, तू जिथे कुठे असेल ना तिथून मी त्याला शोधून काढणार आणि त्याला जाब विचारणार आहे. शुभ दीपावली आई. आय मिस यू. आता काय होणार आहे? कंदील लागणार आहे. सुरू झाला. हॅपी दिवाळी. अगं माझं बाळ होते, किती खुश होतं कंदील बघून. हा बाळा, अशीच खुश राहा, आनंदी राहा. मम्माला तुला कायम हसताना बघायचंय. ही हसणार ना, हसणार ना. आय लव्ह यू माझं बाळ. बरं ऐक, आता आपण सगळीकडे दिवे लावायचे, छान छान रांगोळी काढायची, हो ना? हा चला का, हिराला आत घेऊन जा. आता पणत्यांचं पण पेंटिंग करायचंय ना आपल्याला. हा, पणत्या काढून देतील. परत का आलायस तू इथे? का आणि कुणासाठी आलो हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये कौशिकी. काहीच सांगायची गरज नाहीये. आल्या पावली परत निघून जा शेखर. अगं असं काय करतेस कौशिकी? तू मला कधीच इराला भेटू देणार नाहीयेस का? नाही भेटू देणार आहे, कारण तुझा आणि इराचा काहीच संबंध नाहीये हे माहितीये तुला. कौशिकी काय आहे ना, तू आम्हाला कितीही भेटू नाही दिलंस ना तरी आमच्यातलं नातं अजिबात बदलणार नाहीये. शेखर प्लीज, मला या सगळ्यात इंटरेस्टच नाही. प्लीज. मी नाही जाणार यार.
आज मी माझ्या मुलीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. मी बाप आहे तिचा आणि मला सुद्धा तिला भेटण्याचा तितकाच हक्क आहे. तुझा इरावर काहीच हक्क नाहीये आणि तशी कोर्टाची ऑर्डर आहे. विसरला असशील तर आठवण करून देते. कौशिकी, मी हात जोडतो. मला फक्त एकदाच भेटू देत नाही इराला. सिक्युरिटी, सिक्युरिटी. ओके ओके ओके, फाईन 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 फाईन. एक रिक्वेस्ट होती, प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज. हे मी इरासाठी काही गिफ्ट आणले होते, ते तू प्लीज तिला देशील का? प्लीज डोंट से नो प्लीज. अगं, तुझ्याकडनं इरासाठी काहीही नकोय. तुझी सावली सुद्धा इरावर पडू द्यायची नाहीये मला. तुझी गिफ्ट नकोय, तुझ्या आठवणी नकोय, तुझं प्रेम नकोय, काही नकोय. ज्या दिवशी ती घटना घडली ना, त्याच दिवशी बाप म्हणून तू हक्क गमावलायस. त्याच दिवशी तुझा आणि इराचा संबंध संपलाय. त्याच्यामुळे यापुढे आमच्यामध्ये इंटरफिअर करू नकोस. शेखर, लिव्ह. इरा, अगं थांब थांब. माझ्यासाठी शेखर, प्लीज. पाहिलंस कौशिकी, तू कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा रक्ताची नाती इतक्या सहजासहजी तुटत नसतात. इरा, तू पणत्या रंगवत होतीस ना, तू तेव्हा बाप. तू तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा पणती रंगवलीस. मम्माला का नाही दाखवलंस? मम्माला सगळं दाखवलं, ती पणती का नाही दाखवलीस बाळा? मम्मापासून का लपवून ठेवलंस? इरा, मम्माशी खोटं बोलते. मम्माला कधी सोडून जाऊ नको. मम्मा नाही जगू शकत तुझ्याशिवाय.